अमरावतीमध्ये दिवसाढवळ्या एका अल्पवयीन मुलीवर प्राणघातक सत्तूरने हल्ला करण्यात आलेला आहे। अमरावती शहरातल्या राजापेठ अंडरपास जवळ सकाळी 8:30च्या सुमारास ही घटना घडलेली आहे। एकतर्फी प्रेमातून हा चाकू हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। या प्रकरणातील संशयित आरोपी प्रफुल्ल काळकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले। पुढची कारवाई सध्या केली जात आहे। या घटनेने मात्र परिसरात एकच खळबळ माजलेली आहे। तर जखमी अल्पवयीन मुलीवर जिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। धक्कादायक बाब म्हणजे याआधी देखील याच मुलाने अल्पवयीन मुलीला 2.5 महिन्यांपूर्वी छेडलं होतं। त्यावेळी राजापेठ पोलीस ठाण्यात या प्रकरणातील संशयित आरोपी प्रफुल्ल या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर पुन्हा ही घटना घडलेली असून एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याचा संशय सध्या व्यक्त केला जात आहे। सकाळी 8:30च्या सुमारामध्ये राजापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली घटना आहे। जी फिर्यादी मुलगी आहे ती अल्पवयीन आहे। ती कॉलेजमध्ये जात असताना हा जो फिर्यादी आहे याने तिचा पाठलाग केला आणि तिच्या गळ्यावर त्यांनी वार केलेले आहेत। या संदर्भात त्यांनी फिर्याद दाखल केलेली आहे। आपल्याकडे फिर्याद दाखल आहे। याच्यामध्ये 109 BNS प्रमाणे 425 आर्म ॲक्ट आपण लावलेला आहे आणि पॉस्को पण लावलेला आहे। आणि या ज्या गुन्ह्यांमध्ये हा जो गुन्हा आहे तो घडायच्या आधीसुद्धा एक 354चा गुन्हा आपण या आरोपीवर ऑलरेडी आधी दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये चार्जशीट पण गेलेला आहे। नाही 354चा वेगळा गुन्हा दाखल आहे आणि त्याच्यामध्ये आपलं चार्जशीटही केलेली आहे। त्यावेळेसही आपण आरोपीच्या विरोधामध्ये चार्जशीट पाठवलेला आहे। आरोपी हा फिर्यादीचा पाठलाग करत होता आणि वारंवार एकतर्फी प्रेम आपल्याला असं म्हणता येईल की एकतर्फी प्रेमातनं तो तिचा पाठलाग करत होता आणि फिर्यादीचा याला पूर्ण विरोध होता।